चला, व्हेरी गुड आफ्टरनून ऑल. आज आपण काय करणार तर एक किंवा दोन कन्सेप्ट बघणार जे की तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडमध्ये एक्झाममध्ये सध्या क्वेश्चन बनत आहे तशा टाईपची कन्सेप्ट कशी आहे तर ते बघूया. चला मग क्वेश्चनला स्टार्ट करूया. ठीक आहे, बघा जरा ॲव्हरेजवाली कन्सेप्ट आहे. ह्या क्वेश्चनला कसं अटेम्प्ट केलं असतं. एक तुम्हाला दिलं आहे की 16 जणांचं ॲव्हरेज दिलं आहे 50.25 आणि नंतर उरलेल्या 8 मुलांचं ॲव्हरेज दिलं आहे 45.15. ठीक आहे, तर तुम्हाला टोटल ॲव्हरेज काढायचं आहे क्लासमधलं. आता तुम्ही काय केलं असतं 16 गुणिले 50.25 8 गुणिले 45.15 आणि मग यांची टोटल आली असते तुम्हाला. इथं ही किती जणांची टोटल आहे 16 जणांची आणि ही किती जणांची टोटल आहे 8 जणांची. मग जी काय यांची बेरीज केली असती आणि त्या बेरजेला जी काय ॲडिशन येणार आहे त्याला एकूण संख्यांची बेरीज भागिले त्याला कितीने भागलं असतं 8 आणि 16 किती रे 24ने भागलं असतं. मग तुम्हाला उत्तर भेटलं असतं. याच्यामध्ये तुमचा टाईम जास्त गेला असता. मग हा टाईम कसा रिड्यूस केला जातो किंवा कसं सोडवलं असतं तर कमी टाईममध्ये हा क्वेश्चन झाला असता. लेटेस्ट पॅटर्न आहे राजांनो, नीट लक्ष देऊन बघा. ठीक आहे, वाटलं तर क्वेश्चन पहिले तुम्ही पॉज करून सोडून बघा आणि त्याच्यानंतर मी जो वे सांगतोय ॲप्रोच सांगतोय त्या ॲप्रोचने सोडून बघा एकदा. ठीक आहे, चालेल. क्वेश्चनला बघा काय सांगितलं आहे, कसं करणार ही तर झाली मेथड. आता नीट लक्ष द्या. 16 मुलांचं आणि आणखीन किती मुलं आहे 8. ठीक आहे, यांचं किती 50.25 आणि यांचं किती आहे 45.15. ठीक आहे, कधी पण लक्षात ठेवा ही क्वांटिटी मॅटर करत नाही आपल्याला. यांचं रेशोच्या फॉर्मॅटमध्ये काढून घेऊ. रेशोच्या फॉर्मॅटमध्ये जर काढलं आपण तर 8 1 8 8 2 16 2:1 बनलं. अरे बनलं का. ठीक आहे, जर 16 मुलांचं ॲव्हरेज 50.25 आहे आणि 8 मुलांचं ॲव्हरेज 45.15 आहे म्हणजे टोटल जे ॲव्हरेज असणार ते मला कळतं की 45.15 पेक्षा जास्तच असणार. मग 45.15 पेक्षा कितीनी जास्त असणार ते बघायचं आपल्याला. 45.15 मध्ये काहीतरी प्लस करावं लागणार. मग ते प्लस काय करता ते प्लस कसं करता तेच आपल्याला शिकायचं आहे वेटेड ॲव्हरेजने. ठीक आहे, प्लस करणार एक्स प्लस करणार समजा. आता इकडं तर बघा ना 45.15 मधून 45.15 गेले तर 0, काहीच ताण नाही. विषय इकडे आहे 50.25 आणि 45.15 हे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे रे तर बघितलं 5 आणि 25 मधून 15 गेले तर येणार 10 म्हणजे 5.1चा फरक आहे. 5.1चा फरक इकडं 5.1 किंवा 5.10 म्हणा, त्याला 5.10 जरी म्हणलं तरी चालतं. मग 5.10 किती रेशोमध्ये 2 रेशोमध्ये म्हणून त्याला 2नी गुणलं 2 रेशोमध्ये 2नी. ठीक आहे ना. आणि टोटल आपल्याला पूर्ण सम काढायचं आहे 2 + 1 किती रे 2 + 1 किती येणार 3 म्हणजे याला 3नी बघणार. ठीक आहे, 51ला जेव्हा तुम्ही 3नी बघणार तेव्हा इथे येणार 17 म्हणजे 1.7 1.7 17 दुने किती 34 म्हणजे 3.4 3.4 वाढणार कशामध्ये 45.15 मध्ये. 45.15 मध्ये 3 वाढले 45 आणि 4 किती 45 आणि 3 48 48 पॉईंट किती होणार 55 48.55 खतम. अशा पद्धतीने हा क्वेश्चन अटेम्प्ट केला असता, असं सोडवलं असतं. आणखीन एक क्वेश्चन बघू सेम वेनी कसा ट्राय केला जातो किंवा क्वेश्चनला कसं अटेम्प्ट केला जातो. दुसरा क्वेश्चन बघा ॲव्हरेजवाला. ठीक आहे, चला हे पण बघा काय सांगितलंय. एक मॅच आहे, पहिल्या 10 षटकात त्यांनी 3.2च्या ॲव्हरेजने रन काढले. ठीक आहे, 10 षटकांचं ॲव्हरेज दिले तुम्हाला 3.2. राईट आहे. आता तो काय नाही की 40 ओव्हरमध्ये राहिलेल्या 40 ओव्हरमध्ये त्यांनी 280 धावाचं लक्ष गाठायचं आहे. पूर्ण टोटल किती 280चं लक्ष गाठायचं आहे. तर उर्वरित 40 षटकामध्ये धावगती किती असावी ॲव्हरेज काय ठेवावं लागेल त्याला. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. पहिले 10 ओव्हर नंतरच्या किती ओव्हर 40 म्हणजे टोटल ओव्हर किती 50. हे 0 हे 0 कटलं 5 1 5 5चा 5 25 3 उरलं 30 झाले 5 30 म्हणजे 5.6 म्हणजे जो काही मीन येणार आता दोघांमधलं दिले ना
5.6चं पाहिजे. ठीक आहे, 5.6चं पाहिजे. आलं. जर त्याला मॅच जिंकायची असेल 50 ओव्हरमध्ये तर त्याचं ॲव्हरेज किती पाहिजे? 5.6. पहिल्या 10 ओव्हरमध्ये किती? 3.2. अरे बरोबर का? 3.2 आहे. म्हणजे आता मला सांगा ना, किती ओव्हर उरल्या रे? 40 ओव्हर उरल्या. तर इकडं ॲव्हरेज किती असणार? x. ठीक आहे. मग इकडे जर तुम्ही बघितलं, आता हे जे काही नेट असतं दोन्हीमधलं, नेट दोन्हीकडे समान पाहिजे. पहिले तर रेशो काढून घेऊ. 10:4. 0 कटलं म्हणजे रेशो किती भेटणार? 1:4. 1:4 भेटला रेशो. आता मला सांगा ना, 56 आणि 32 कितीचा फरक आहे? ठीक आहे, कितीचा फरक आहे रे? मग 56 मधून 32 गेले तर किती असणार? मायनस. कितीनी कमी आहे? 2.4नी कमी. 2.4नी. हे जर 2.4नी कमी आहे, इकडं जर कमी असलं, त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे काय करावं लागणार? जास्त. कितीनी जास्त करायचं आहे? 2.4नी जास्त करायचं आहे. एक रेशो आहे. एक रेशो म्हणजे यांनी याला गुणलं तर 2.4च असणार आहे. प्लस 2.4 प्लस 2.4. पण इकडं कितीचा रेशो आहे? 4चा. म्हणजे 2.4 भागिले 4 जर केलं, 4 × 4 4 × 24.6. म्हणजे कितीनी वाढलं पाहिजे? ते 0.6नी वाढलं पाहिजे. कारण की 4 जणांमध्ये 24 तर एकामध्ये किती येणार? 0.6. आलं. 0.6 वाढणार. 5.6 मध्ये 0.6 जर वाढले, 6 × 6 12, हातचाला 1, 5 आणि 1 किती येणार? 6. 6.2. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. आय होप तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे कळल्या असतील. ठीक आहे. हा लेटेस्टवाला पॅटर्न आहे राजांनो, आणि ही PDF ऑलरेडी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकली आहे. टेलिग्राम कोणतं? एमर्स बाय मंगेश दा. ह्या टेलिग्रामवरती ह्या क्वेश्चनची PDF टाकली आहे. ठीक आहे. असेच मध्ये मध्ये आपण लेटेस्टवाले क्वेश्चन, लेटेस्टवाला पॅटर्न डिस्कस करत जाऊया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ही गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. आणखीन एक क्वेश्चन बघू आता, सिम्प्लिफिकेशनवाला. ही कन्सेप्ट तुम्हाला खूप काम येईल, ही कन्सेप्ट. ठीक आहे. याला जर तुम्ही टाईम लावून सोडून बघा, टाईम जास्त लागेल. मग हा टाईम कसा रिड्यूस करता येईल तर ते बघा. इथे काय करता येईल राजांनो? तर मला इथे दिसलं भागाकारामध्ये 125 आहे. भागाकारामध्ये किती? 125. इथं किती? 25. आणि इथं किती? 5. ठीक आहे. जेव्हा 5, 25, 125 किंवा त्याच्या मल्टिपलमध्ये काही पण भेटलं तर याला कसं केलं जातं तर ते नीट लक्ष द्या. मला भागाकारात 10 आलं, 100 आलं, 1000 आलं तर काहीच ताण नाही आलं पाहिजे. कारण की जर हे जर भेटलं तर फक्त पॉईंट द्यायचा आहे. जेवढे शून्य तेवढे पॉईंट देणार अंशामध्ये. मग 25ला कितीनी गुणलं तर 100 भेटेल? 4नी. 5ला कितीनी गुणलं तर 10 भेटेल? 2नी. आणि 125ला कितीनी गुणलं तर 1000 भेटेल? 8नी. ठीक आहे. बघा इकडं जशी 5ची पॉवर वाढत जाते, 5ची पॉवर इथं किती झालं? 5चा वर्ग. आणि हा 5चा काय? घन. तसं पण इकडं पण 2ची पॉवर वाढत जाणार. 2चा हा काय? वर्ग. अरे बरोबर का? आणि 2चा हा काय? घन. आलं लक्षात? म्हणजे 125, 25, 5 यांचा बेस समान करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. याला गुणणार मी 8नी. ठीक आहे. याला गुणणार मी 4नी आणि याला गुणणार मी 2नी. ठीक आहे. म्हणजे 11 किती? 88. 12 किती रे? 96. प्लस आता मला सांगा ना, 25 125 किती होणार? 1000. 1000 म्हणजे किती संख्यानंतर पॉईंट? 3 संख्यानंतर. आणि पॉईंट देताना कुठून देणार? उलटा. म्हणजे 9.68 बनलं कर. हे इथे लिहून टाकतो डायरेक्ट 9.688. कळलं का? कारण की 96 88 भागिले काय बनणार राजांनो? 1000. 1000 म्हणजे किती संख्यानंतर पॉईंट? 3 संख्यानंतर. 3 शून्य येतं. पॉईंट देताना उलटा. इथंच 4 दुने किती रे? 8. 4 1 4 आणि नंतर 4 दुने 8. इथं किती आहे? 100 बनणार. म्हणजे 2 संख्यानंतर पॉईंट. 2 संख्यानंतर पॉईंट म्हणजे ते 84.8 बनणार का? नाही. 2 संख्यानंतर पॉईंट देताना उलटा म्हणजे 8.48. 8.48 आलं. इथं 8.48. नंतर पुढे बघा, याला 2 दुने किती रे? 4. 8 दुने किती रे? 16. हातचा आला 1. बे 1 बे आणि 1 3. म्हणजे भागाकारात काय? 5 2 10. एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे 36.4 आलं. बेरीज करणार यांची. खतम. आता 9.688 पॉईंटच्या खाली पॉईंट 8.48 आणि त्याच्यानंतर 36.4. ठीक आहे. 8 8 आणि 8 16. हातचा आला 1.
6 4 10 5 15, हातचा आला 1, 9 1 10, 10 8 18, 18 6 24, हातचे आले 2, 3 2 किती रे 5, 54.568 आलं. आय होप तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. ठीक आहे. जर तुम्हाला अशाच गोष्टी शिकायच्या असेल तर तुम्ही आपली स्पेशल गणिताची बॅच करू शकता. बॅच नंबर आहे 172. ठीक आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असेल. जर तुम्हाला अशीच सेम स्पेशल गणित आणि बुद्धिमत्ता बॅच करायची असेल, ठीक आहे, तर तुम्ही सुमित सर आणि माझी बॅच नंबर 200 ही बॅच करू शकता. आणखीन डिटेल लागली तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. आणि जर फक्त स्पेशल रिजनिंग करायची असेल, स्पेशल रिजनिंग, तर बॅच नंबर आहे 173. ही सुमित सरांची स्पेशल बॅच असेल. याची फीस 499 आहे. आणि 172 जी माझी बॅच आहे फक्त गणिताची, त्याची फीस 499. आणि आमच्या दोघांची कंबाईनवाली बॅच घेतली, बॅच नंबर 200, त्याची फीस आहे 799. ठीक आहे. चला परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.